प्रॉपर्टी विकताना काय काळजी घ्यावी? हा विषय असा एक फार नाजूक विषय. जी, तर साधारणतः किती बजेट असायला पाहिजे? प्रॉपर्टी घेत असताना सर्वात जास्त कन्फ्युज कोण असतं, महिला की पुरुष? महिला. रिअल एस्टेट एजंट नसते तर आज मार्केटची परिस्थिती काय असते? अरे मग हा माझ्यावर आला प्रश्न. पोटा पाण्याचा प्रश्न. माझा पोटा पाण्याचा प्रश्न. एखाद्या व्यक्तीचे जर बजेट कमी असेल आणि त्याला शहराच्या मध्यवर्ती भागात घर घ्यायचं, तर त्यावेळेस कशा प्रकारे तुम्ही त्याला सल्ला देता? बरोबर. सर, घर घेताना फिनान्शियल ॲडजस्टमेंट तुम्ही करून देता का? नमस्कार, माइक ड्रॉप विथ मीनाक्षी बालकमल या पॉडकास्ट सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर आज आपल्या पॉडकास्ट सिरीजमध्ये आपल्यासोबत आहेत मिस्टर सारंग पवार, फाउंडर चेअरपर्सन ऑफ प्रॉपस्टोर रिअल्टर आणि रिअल इस्टेट एक्सपर्ट, ज्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत शहरातील प्रॉपर्टी संदर्भात सगळ्याच गोष्टी. तर बोलूयात सरांशी. नमस्कार सारंग सर, कसे आहात? बस मजेत. कसं वाटतंय? छान वाटतंय. सर, माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की तुम्ही रिअल इस्टेट या व्यवसायामध्ये कसे आलात? ॲक्च्युली काय झालं की माझं शिक्षण झाल्यानंतर मी एक जॉब करत होतो एका ठिकाणी. माझा विषय होता ब्रँड कम्युनिकेशन, म्हणजे ॲडव्हर्टायझिंग हा माझा आवडता विषय. जवळजवळ 4 वर्ष मी जॉब केला. 4 वर्ष जॉब केल्यावर एक नॉर्मली जो माणूस जॉब करतो त्याच्यामध्ये किडा वळवळ करत असतो की यार आपल्याला काहीतरी बिझनेस करायचा किंवा आपण कमवू शकतो. म्हणून मग मी जॉब सोडला आणि बिझनेस केला. कोणत्या क्षेत्रामध्ये तुम्ही जॉब करत होते? मी ब्रँड कम्युनिकेशनमध्ये, याच व्यवसायामध्ये तुम्ही आधीपासून होता? याच्यामध्ये हा एका कंपनीत होतो, त्यांचं ॲडव्हर्टायझिंग मी हँडल करत होतो. इज इट? हां. आणि त्याच्यानंतर मग मी स्वतःचा बिझनेस सुरू केला. माझे 2-3 बिझनेस झाले. 2-3 बिझनेसमध्ये पाहिजे तसं यश आलं नाही. म्हणजे बिझनेसची नावं खूप झाली पण यश आलं नाही. मग शेवटी म्हटलं यार आता पैशाची गरज आहे, कारण लग्न झालेलं होतं. त्यामुळे महिना 10-15 हजार तरी आपल्याला भेटला पाहिजे. ह्या हिशोबाने मग मी परत जॉब सर्च करायला लागतो. मग तेवढ्यात माझा एक मित्र मला भेटला आणि तो मला म्हटलं यार म्हणे माझे रो हाऊसेस विकायचे आहेत शेंद्र्याला, तू विकून देतोस का? म्हटलं यार हे करू शकतो यार आपण, काहीतरी हटके आहे. मी म्हटलं ठीक आहे, हरकत नाही. मग त्याचे रो हाऊसेस विकायला घेतले. त्याचा मार्केटिंग सर्वे मी केला. तिथे जिथे रो हाऊसेस होते त्याची मार्केटिंग स्ट्रॅटेजी डिझाईन केली, ॲडव्हर्टायझिंग तयार केली, ॲड तयार केल्या आणि मग मी माझ्या कामाला लागलो. हार्डली 2 महिन्यात मी त्याचे 8 ते 10 रो हाऊस विकून टाकले. 2 महिन्यामध्ये 8 ते 10 रो हाऊस विकून टाकले. आणि तो खुश झाला आणि मग त्यातनं मला बक्कळ पैसे आले. म्हटलं अरे ये भारी आहे, याच्यात आपण काहीतरी करू शकतो. म्हणून मग मी ह्या व्यवसायात एंट्री केली आणि प्रॉपस्टोर रिअल्टर्स हा बिझनेस. अच्छा. तर अशा पद्धतीने प्रॉपस्टोरची सुरुवात झाली. प्रॉपस्टोर म्हणजे नेमकं काय? प्रॉपस्टोर म्हणजे काय माहिती का की आता प्रॉपर्टी स्टोर म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या मॉलमध्ये गेलात. मॉलमध्ये गेल्यानंतर समजा तुम्ही एखाद्या शेल्फवर काही प्रोडक्ट ठेवलेत, तर तुम्हाला डिफरन्शिएट करता येतात, त्याची प्राइस डिफरन्शिएट करता येते, त्याची क्वालिटी डिफरन्शिएट करता येते. या सगळ्या गोष्टी तुम्हाला एका ठिकाणी करता येतात, पण तसं प्रॉपर्टीमध्ये करता येत नाही. इथे आपण काय केलं की माझं प्रॉपस्टोर रिअल्टर्समध्ये, प्रॉपर्टी स्टोअरमध्ये माझ्याकडे शहरातल्या भरपूर प्रॉपर्टीज मार्केटिंगला आहेत. त्यामुळे एका छताखाली सगळे प्रोजेक्ट तुम्हाला व्हेरीफाय किंवा एक हे करतात, डिफरन्शिएट करता येतात की त्याचं कार्पेट कसं आहे, त्याचं बजेट कसं आहे. तर म्हणून ते एक म्हणजे जर मला कुठलंही घर घ्यायचं असेल, कोणतीही प्रॉपर्टी मला जर घ्यायची असेल आणि मी जर प्रॉपस्टोरला कॉन्टॅक्ट केला तर एका छताखाली माझ्या ज्या सगळ्या शंका आहेत त्याचं निरसन होईल आणि फुलफिलमेंट तो एक्सपिरियन्स. डेफिनेटली. म्हणजे आम्ही काय कस्टमरला एज्युकेट करतो की त्याला कळायला पाहिजे की मार्केट काय, आणि मग त्या पद्धतीने आम्ही त्याला ऑप्शन्स देतो. ग्रेट. त्याला ते सोपं जातं चॉईस करायला. असं. सारंग सर, तुम्ही आता म्हटले की प्रॉप स्टोअरमध्ये एका छताखाली तुमच्या सगळ्या शंकाचं निरसन होतं. तर त्यालाच लागून माझा एक प्रश्न असा आहे की एखाद्या व्यक्तीचे जर बजेट कमी असेल आणि त्याला शहराच्या मध्यवर्ती भागात घर घ्यायचंय, बरोबर, तर त्यावेळेस कशा प्रकारे तुम्ही त्याला सल्ला देणार? बरोबर. हा एक ना फार गमतीशीर प्रश्न आहे. म्हणजे काय असतं ना की आता एक 2-3 दिवसाखाली मला एक फोन आला होता आणि तो कस्टमर म्हणे की मला घर घ्यायचंय. म्हटलं ठीक आहे सर, काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला घर देता येईल आपल्याला. तुमची रिक्वायरमेंट काय एक्झॅक्टली? सर मला ना रो हाऊस नाही तर बंगला पाहिजे. बरं ठीक आहे सर, तुमचं बजेट काय? बजेट कशाला विचारताय, बजेटचा काय संबंध? मी तुम्हाला सांगितलं ना मला घर पाहिजे. म्हटलं ठीक आहे सर, पण तरी एक्झॅक्टली म्हणजे 2.5-3-3.5 CR पर्यंत आपलं बजेट आहे का? तर ते म्हणे नाही एवढं नाही म्हणे, आपलं 60-70 लाखाचं बजेट आहे. म्हटलं अच्छा बरं ठीक आहे. मग सर म्हटलं तुमच्या बजेटमध्ये ना फ्लॅट येऊ शकतो. काय असं ना की तुमचं बजेट जर कमी असेल, समजा 50-60-70 लाखाचं बजेट असेल तर तुम्हाला शहरात फ्लॅट मिळू शकतो. घर किंवा रो हाऊस वगैरे या भानगडीत सहसा कोणी पडू नये, कारण त्यात त्यांचं वेळ जाईल, कारण ही गोष्ट भेटू शकत नाही. म्हणजे हे होऊ शकत नाही, तुम्ही अवाजवी अपेक्षा ठेवता याचा अर्थ असा आहे. त्यामुळे कस्टमर हा ब्लाइंड असतो. जेव्हा तो मार्केटमध्ये एंट्री करतो तेव्हा तो पूर्णपणे ब्लाइंड असतो, त्याला माहित नसतं की काय आहे मार्केट. त्याला त्या ठिकाणी आम्ही समजावून सांगतो. जी सर, आता एखाद्याला घर घ्यायचं आहे, जसं की तुम्ही आता म्हटलात की बजेटचा विचार आपण करायला पाहिजे, तर जे प्रॉपर्टीचे रेट आहेत ते शहरामध्ये वेगळे आहेत आणि शहराच्या बाहेर वेगळे आहेत.
तर त्याचं मुख्य कारण काय आहे? त्याच्यामागचं कारण काय की आता उदाहरणार्थ म्हणजे तुम्ही शहरातला जर प्रश्न विचारला तर शहरामध्ये प्रॉपर प्लॉटचे रेट हे जवळजवळ 10 ते 12,000 रुपये पर स्क्वेअर फूट आहे. सोपं उदाहरण म्हणजे आपण उल्कानगरी घेतलं तर उल्कानगरीमध्ये प्लॉटचा रेट 10 ते 12,000 आहे आणि साताऱ्यामध्ये किंवा इटखेडा गोलवाडी या भागामध्ये प्लॉटचा रेट 4,000 3,500 आहे. त्यामुळे प्लॉटच्या रेटनुसार त्या प्रॉपर्टीचा रेट ठरत असतो. आता बऱ्याचदा असं होतं ना की मला एक कस्टमर कॉल करतो आणि तो म्हणतो सर तुम्ही 90 lakhs 3 BHK म्हणताय आणि मला तर 70 lakhs मध्ये 3 BHK भेटतोय, हाऊ इट इज पॉसिबल. मग त्या केसमध्ये आम्ही त्यांना समजून सांगतो तुम्ही बघताय कुठे? सर आम्ही जवळच बघतोय. आता आपलं शहर असं आहे ना, तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कुठेही गेले तर अगदी जवळ आहे, खूप दूर नाही. 20 मिनिटांमध्ये तुम्ही जवळ म्हणजे कुठे सर? मग त्यांनी मला सांगितलं सर मी गारखेड्यामध्ये बघतो. राईट, म्हणजे गारखेड्यामध्ये प्लॉटचा रेट हा 7,000 रुपये पर स्क्वेअर फूट आहे. व्हेरियाज आपल्या उल्कानगरीमध्ये प्लॉटचा रेट 12,000 आहे. त्यामुळे कुठलाही डेव्हलपर जेव्हा एखादी स्कीम करतो तेव्हा त्या प्लॉटच्या रेटनुसार तो रेट काढतो. त्यामुळे 3 BHK उल्कानगरीमध्ये 90-85 लाख मध्ये आणि गारखेड्यामध्ये तो डायरेक्ट 70 लाख 65 लाख मध्ये मिळू शकतो. त्यामुळे लोकांना ते कंपॅरिझन कळत नाही किंवा ते कंपॅरिझन करू शकत नाही. त्याचे मुख्य कारण काय आहे? प्लॉटचा रेट. सांगितलं की बाबा उल्कानगरीत प्लॉटचा रेट 12,000, समजा 12,000चा प्लॉट घेतोय, 3,000 स्क्वेअर फूटचा प्लॉट आहे, 3,60,00,000 मला प्लॉट पडतोय. मी तोच प्लॉट समजा साताऱ्यात घ्यायला गेलो तर साताऱ्यात प्लॉटचा रेट आहे 4,000, म्हणजे 3,000 स्क्वेअर फूटचा प्लॉट मला कितीला पडतो? 1,20,00,000. म्हणजे 3.5 कोटीचा प्लॉट त्या तेवढ्या स्क्वेअर फूटचा मला तोच प्लॉट 1,20,00,000 पडतोय. त्यामुळे माझी जी प्राइसिंग असणार आहे त्यानुसार डिसाईड होणार माझा खर्च किंवा माझ्या प्लॉटचं मला जे भांडवल लावावं लागतंय, तर त्या पद्धतीने रेट्स डिसाईड होतात. आणि सर छत्रपती संभाजीनगर सारख्या शहरामध्ये जिथे आपल्याला या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत जायला जास्तीत जास्त 20 ते 25 मिनिट लागतात. राईट. तर अशा वेळेस मला नाही वाटत की म्हणजे मी तुम्हालाही विचारेल की मी शहरामध्ये जी इन्व्हेस्टमेंट करते आणि तीच इन्व्हेस्टमेंट मी जर 20-25 मिनिटाच्या अंतराने करत असेल तर त्यामध्ये फारसा फरक पडेल का विचार करायला पाहिजे की नाही? म्हणजे त्याच्यात तुमचं पर्पज काय त्यावर ह्या सगळ्या गोष्टी डिपेंड करतं. समजा तुमचं पर्पज राहण्यासाठी असेल आणि तुम्हाला शहरातच राहायचं असेल तर तुमच्यासाठी मग ती कॉस्ट बरोबर आहे. तुम्ही इन्व्हेस्टमेंट पर्पज जर विचार करत असाल तर शहरात करू नये. बरोबर. तुम्ही इन्व्हेस्टमेंट पर्पज शहराबाहेर विचार केला पाहिजे. जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल तुम्ही साताऱ्यात करू शकता इन्व्हेस्टमेंट, इटखेडा गोलवाडीला करू शकता, पिसादेवीला करू शकता, वाळूज महानगरीला करू शकता. तर असं गरजेनुसार त्या गोष्टी वेगवेगळ्या बदलत जातात. सर बऱ्याच लोकांचा हा समज आहे, गैरसमज आहे, म्हणजे माझाही हा प्रश्न आहे की एखाद्या अपार्टमेंटमध्ये फर्स्ट फ्लोअरची जी किंमत आहे आणि सेकंड फ्लोअर टॉप फ्लोअरची जी किंमत आहे याच्यामध्ये तफावत असते का? पूर्वीच्या काळी तशा गोष्टी व्हायच्या, कारण पूर्वीच्या काळी लिफ्ट नव्हत्या. ओके. त्यामुळे ना फर्स्ट फ्लोअरचा फ्लॅट एकदम जास्त किमतीत, वरचा फ्लॅट एकदम कमी किमतीत. बरोबर. तर ह्या गोष्टी व्हायच्या. किंवा आता पुणे मुंबई जर तुम्ही बघितलं तर हाय राईज असते, म्हणजे तुम्ही टॉप खूप जसं जसं वरच्या फ्लोअरला जसं रेट्स हा वाढत जातो. इनफॅक्ट आपल्याकडे सुद्धा ती कन्सेप्ट आता आलेली आहे. म्हणजे आपल्याकडे जे टाउनशिप सध्या चालू आहे तिथे जर तुम्ही बघितलं तर तिथेही तशीच परिस्थिती की जसं तुम्ही वरच्या फ्लोअरला घेत जाता रेट वाढत जातात. पण सिंगल टॉवर बिल्डिंग मध्ये जर आपण बघायला गेलं ना तर रेट्स कमी जास्त नसतात, युनिट प्राइस असते. तुम्ही फर्स्ट फ्लोअर घ्या नाही तर 5th फ्लोअर घ्या, 6th फ्लोअर घ्या, कारण लिफ्ट असते आणि लिफ्टला बॅकअप असतो. त्यामुळे लिफ्टमुळे तुम्ही फर्स्ट फ्लोअर लिफ्टमध्ये घुसलात की फर्स्ट फ्लोअरला किती जेवढं फर्स्ट फ्लोअरला पोहोचतात तेवढं तुम्ही 5व्या फ्लोअरला पोहोचू शकता. बरोबर. त्यामुळे रेट्समध्ये व्हेरिएशन असं नसतं, पण बिल्डरच्या डेव्हलपरच्या ह्याच्यावर पण असतं, त्याच्या गरजेवर पण असतं. जर इनिशियल जर का तो बांधकाम करतोय आणि त्याला जर बुकिंग येत आहेत तर तो रेट कमीला देऊ शकतो आणि ॲट द टाइम ऑफ कम्प्लिशन त्याचा रेट वेगळा असू शकतो. कारण की त्यांच्याकडे लिमिटेड प्रॉपर्टी अवेलेबल असल्यामुळे त्यावेळेस तिथे तफावत येऊ शकते. म्हणजे एकंदरीत आपल्याकडे अजून तशी परिस्थिती नाहीये जी पुण्या मुंबईमध्ये ग्राउंड फ्लोअर आणि टॉप फ्लोअरला किमतीमध्ये तफावत आहे, तशी परिस्थिती अजून आपल्याकडे नाही. सर तुम्ही प्रॉपर्टी मार्केटिंगमध्ये नेमकं काय करतात? ऍक्च्युली प्रॉपर्टी मार्केटिंग हा कन्सेप्ट आता कुठे आपल्या शहरात यायला लागलाय. पुणे मुंबईला काय असतं ना, पुणे मुंबईला सोल सेलिंग ही कन्सेप्ट असते, म्हणजे ज्याला मॅन्डेट सेल्स असं म्हणतात, की ज्यामध्ये बिल्डर्सकडे एक प्रॉपर मार्केटिंग टीम असते की जी पूर्ण प्रोजेक्ट सोल सेलिंगला घेते. की ज्यामध्ये काय असतं ना की बिल्डर हा एकटा सगळ्या गोष्टी करू शकत नाही, म्हणजे तो प्रोजेक्ट काही एक्झिक्युशन करू शकत नाही, भांडवल उभं करणं, सेल करणं, या सगळ्या गोष्टी कस्टमरला बिल्डरला जमत नाहीत. त्यामुळे बिल्डरला एक सोल सेलिंगसाठी एक मार्केटिंग टीम अपॉइंट करावी लागते आणि ते करतात. त्यामुळे तसंच आपल्याकडे सध्या आता ती परिस्थिती आली आहे की आपल्याकडे सुद्धा आता आमचे स्वतःचे 4-5 प्रोजेक्ट माझे सोल सेलिंगला असतात. आम्ही काय करतो की प्रोजेक्ट सोल सेलिंगला घेणं म्हणजे काय, तर बिल्डरचा चेहरा म्हणून आम्ही काम करतो. आम्ही प्रोजेक्ट सोल सेलिंगला घेताना नुसतं सोल सेलिंग करत नाही, तर त्यासोबत बिल्डरचं ब्रँड व्हॅल्यू कशी वाढेल, म्हणजे उदाहरणार्थ एखादा प्रोजेक्ट आहे तर त्याचा प्रॉपर मार्केटिंग सर्वे करणे, त्या मार्केटमधला काय गॅप आहे,
नंतर कुठली ॲड डिझाईन केली पाहिजे, कसं त्याच्यात कंटेंट असलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आम्ही करत असतो आणि बिल्डरचा चेहरा म्हणून आम्ही मार्केटमध्ये उतरतो आणि तो प्रोजेक्ट त्यांना पूर्णपणे विकून देत असतो. याच्यासाठी आमच्याकडे प्रॉपर सेल्स टीम असते की जे सगळे प्रॉपर ट्रेंड असते, त्यांना सगळे सेल्स मॅनर्स असतात, स्किल असतात, या सगळ्या गोष्टी असतात. तर प्रॉपर्टी मार्केटिंगमध्ये या सगळ्या गोष्टी येतात. एक्झॅक्टली. सर आतापर्यंत तुम्ही किती प्रॉपर्टीज विकल्या आहेत? आतापर्यंत बघायला गेलं तर शहरामध्ये 300-350 प्रॉपर्टीज आम्ही विकलेल्या आहेत. किती वर्षांमध्ये? या 5 वर्षामध्ये, ज्याच्यामध्ये फ्लॅट आहेत, रो हाऊसेस आहेत, शेती आहे, प्लॉट आहेत, बंगले आहेत, या सगळ्या गोष्टी आपण विकलेल्या. सर हे जे प्रमाण आहे हे लॉकडाऊन नंतर जास्त वाढलंय का? हो, ऍक्च्युली तेच ना, लॉकडाऊनमध्ये लोकांना ना सगळी प्रायव्हसी म्हणा किंवा स्वतःचं घर पाहिजे किंवा या सगळ्या गोष्टी लॉकडाऊन नंतर वाढलेल्या आहेत. अवेअरनेस वाढलेला आहे. एक्झॅक्टली. आणि सहसा लोक फ्लॅट कन्सेप्ट मध्ये जास्त जायला लागलेत कारण सोशल अवेअरनेस पण लोकांचा आता वाढलेला आहे. तुम्ही काय सजेस्ट करणार? बरोबर. प्लॉट घेऊन घर बांधणे की फ्लॅट घेणे? ह्याच्यामध्ये काय ना, हे बजेटवर डिपेंड करतं ह्या सगळ्या गोष्टी. पण बऱ्याचदा होतं असं की बाबा एखाद्या कस्टमरच्या हातामध्ये कॅश जर असेल 50 लाख रुपये, 1 कोटी रुपये, तर त्याला असं वाटतं भाई आपण पूर्ण सगळं विकत घेऊन टाकू. म्हणजे तो असा बाहेर पडतो की त्याला जे पाहिजे, म्हणजे तो बंगला पण बघायला शोधतो, तो रो हाऊस पण बघायला शोधतो. हे प्रत्येकाच्या आवडीनिवडीवर डिपेंड करतं. पण तरीही सर प्लॉट घेऊन घर बांधणे योग्य की फ्लॅट घेणे योग्य? तुम्हाला काय वाटतं? माझ्या मते जर तुम्ही सोशली कनेक्टेड आहात, तुम्हाला सोशल लाईफ खूप जगायची असेल तर तुम्ही फ्लॅट कन्सेप्टमध्ये जावं. जर तुम्हाला इंडिव्हिज्युअल लाईफ जगायची की नाही बंगलाच पाहिजे, मग आता ती रिक्वायरमेंट नुसार असतं, बजेट आणि रिक्वायरमेंट, त्याची गरज काय, त्याचं म्हणजे मोठं काय, तर त्यानुसार ते असतं. कारण बऱ्याचदा काय असतं ना की फ्लॅटमधली लोक ही फ्लॅटच घेतात, बंगल्यामधली लोक सहसा फ्लॅटमध्ये शिफ्ट होत नाहीत. ते इन्व्हेस्टमेंट पर्पजने घेतात किंवा लोक रो हाऊस कडे सुद्धा फार कमी म्हणजे वळतात, पण त्यांना शहराबाहेर मिळतं, शहरामध्ये रो हाऊसेस मिळत नाहीत. ओके, असा विषय. सर ही प्रॉपर्टी घेण्यासंदर्भात मी हा प्रश्न विचारला. माझा पुढचा प्रश्न असा आहे की प्रॉपर्टी विकताना काय काळजी घ्यावी? प्रॉपर्टी विकताना ना काय असतं ना की प्रॉपर्टी हा विषय असा फार नाजूक विषय की ज्याच्यामध्ये प्रॉपर्टी विकणारा जो असतो आणि घेणारा हे दोघे एकमेकांना ओळखत नसतात. त्यामुळे प्रॉपर्टी विकताना विकणाऱ्यांनी काळजी अशी घ्यावी की त्यांनी जो बायर आहे तो खरंच जेन्युइन आहे का, की त्याची कॅपॅसिटी आहे का, त्याचं बॅकग्राऊंड काय, त्याची ते इन्कम कॅपॅसिटी आहे का, हे चेक करणं म्हणजे त्याच्या बोलण्यातनं किंवा त्याच्या चर्चेतनं त्याला त्या गोष्टी लक्षात येतात, त्याला लक्षात यायला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की काय असतं ना की बऱ्याचदा व्यवहार करताना तुमचा व्यवहार अर्ध्यापर्यंत गेला आणि एखादं डॉक्युमेंट जरी कमी असेल तरी घेणारी व्यक्ती कदाचित अडचणीत आणू शकते विकणाऱ्याला. त्यामुळे आपली प्रॉपर्टी मार्केटमध्ये जेव्हा आपण कुठे विकायला काढतोय तर त्याच्या आधी आपले जे लिगल डॉक्युमेंट्स आहेत ते सगळे पहिले एखाद्या लिगल एक्सपर्ट करून चेक करून घ्यावेत आणि मग त्यात कुठली एखादी कमी डॉक्युमेंट असेल, एखादा डॉक्युमेंट नसेल तर तो मिळवावा आणि तो मग प्रॉपर्टी आपली विकायला काढावी. आमच्याकडे प्रॉप स्टोअरमध्ये एक लिगल टीम आहे की कुठलीही प्रॉपर्टी आमच्याकडे विकायला आली की पहिले ते लिगल व्हेरिफिकेशन आम्ही करून घेतो, नंतरच ती मार्केटमध्ये लॉन्च करतो किंवा ती विकायला काढतो. तिसरं महत्वाचं गोष्ट म्हणजे विकणाऱ्यांनी सगळ्यात महत्वाची काळजी घ्यायची ती म्हणजे की कमर्शियल टर्म्स त्यांनी एका कागदावर लिहून घ्यायचे की आपला व्यवहार कितीला ठरलाय, पेमेंट स्लॅब कसं ठरलेलं आहे, किती दिवसात पेमेंट आपल्याला येणार आहे, या सगळ्या गोष्टी त्यांनी नोट डाऊन करणं फार गरजेचं आहे आणि म्युच्युअली त्या गोष्टी आवश्यक आहेत. सर एक सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्याची आज गरज आहे समाजाला अवेअरनेससाठी की जसं तुम्ही म्हटले की जे लिगल डॉक्युमेंट्स आहेत तर ते कोणते डॉक्युमेंट्स आहे थोडे सांगणार का? एक्झॅक्टली. काय असतं ना की प्रत्येक प्रॉपर्टीचा एक सर्च असतो, म्हणजे प्रत्येक प्रॉपर्टीचे 100 वर्षाचा इतिहास असतो सोप्या भाषेत. तर प्रॉपर्टी समजा आपण एखादी घेतोय किंवा विकतोय तर त्या केसमध्ये 7/12 आवश्यक आहे, तुमचं PR कार्ड नाही तर 7/12 किंवा मग सेल लीड किंवा ॲग्रीमेंट टू सेल काही झालेला असेल का, किंवा त्या प्रॉपर्टीचं याच्या आधी ती प्रॉपर्टी वडिलोपार्जित कशी आलेली आहे किंवा कोणाकडनं ती विकत घेतलेली आहे, किंवा नुसतं फ्लॅट असेल तर फ्लॅटच्या जी जमीन आहे त्या जमिनीचं काय मागचा इतिहास आहे, त्याला सर्च रिपोर्ट असं म्हणतात की जे 30 वर्षाचा 50 वर्षाचा आपण कुठलीही प्रॉपर्टी घेताना किंवा विकताना तो काढून घ्यावा. म्हणजे आपल्याला त्याच्यात काही लिटिगेशन आहे का किंवा काही गोष्टी आहेत का ते आपल्याला लक्षात येतात. ओके, तर ही प्रोसेस मला तर असं वाटतं किचकट आहे सर, आणि यासाठी टीम असली तर जास्त गरजेचं पडत असेल. त्यासाठीच मला असं वाटतं की एक रिअल इस्टेट एक्सपर्ट किंवा एजंटची गरज असते. एक्झॅक्टली. म्हणून म्हणतो आम्ही आहेत, आमच्याकडे लिगल टीम आहे आणि एखादा कस्टमर काय असतो घेणारा आणि विकणारा या दोघांना मार्केटचं नॉलेज नसतं. असतं नॉलेज, मी नाहीये असं नाही म्हणत, पण कुठेतरी कमी त्या गोष्टीमध्ये असतात. तर त्या ठिकाणी तर चर्चेतनं तो विषय सुटू शकतो. ते लोक जर आमच्याकडे आले किंवा आमच्याशी कॉन्टॅक्टमध्ये आले तर आम्ही डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून घेतो, काही कमी असेल तर त्यांना सांगतो, म्हणजे त्या अडचणीत येत नाही दोघं जण. ओके, असं.
सर तुम्ही रिसेल प्रॉपर्टी देखील विकता का? हो, रिसेल प्रॉपर्टीमध्ये आपला हातखंड आहे. म्हणजे नवीन प्रॉपर्टी विकता विकता रिसेलच्या पण यायला लागल्या, मग त्याही करायला लागलो. आणि त्या विकणं थोड्या सोप्या असतात कारण त्याची अवेलेबिलिटी शहरामध्ये कमी असते आणि त्याचा सेल माझा चांगला आहे. आणि साधारणतः किती दिवसांमध्ये सर तुम्ही ते विकता? नॉर्मली एखादा व्यवहार आपलं एखादं कमर्शियल टर्म डिसाईड झालं आमचं, किंवा एखाद्या विकणाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की आमची प्रॉपर्टी विकायची, आमच्या सगळ्या गोष्टी डिसाईड झाल्यानंतर हार्डली 1 ते 1.5 महिन्यात आम्ही ती प्रॉपर्टी विकून टाकतो. 1 ते 1.5 महिन्यामध्ये तुम्ही रिसेल प्रॉपर्टी विकून टाकतो. एक्झॅक्टली. सर व्यवहार करताना तुमची नेमकी भूमिका काय असते? व्यवहार करताना काय असतं ना की घेणारा व्यक्ती आणि विकणारा व्यक्ती हे दोघे एकमेकांना ओळखत नसतात. म्हणजे सोप्या भाषेत सांगू का की नवरा बायको 2 दिवस जरी एकमेकांशी चांगले राहिले तर तिसऱ्या दिवशी भांडतात, दोघांची मनं जुळत नाही. तसाच जर याचं उदाहरण द्यायला तर घेणारा आणि विकणारा दोघे एकमेकांना ओळखत नसतात. त्यामुळे 2 वेगळ्या स्वभावाची माणसं, वेगळ्या ॲटिट्यूडचे माणसं किती दिवस म्हणजे संवाद साधू शकत नाहीत. मग त्यामधला जो ब्रिज असतो तो आम्ही भरून काढतो. मग विकणाऱ्याची आणि घेणाऱ्याची काय रिक्वायरमेंट आहे किंवा त्यांचं काय बजेट आहे, त्यांच्यामध्ये व्यवहार कसा व्हायला पाहिजे, तर हे सगळं आम्ही त्याच्यातला संवाद साधून या सगळ्या गोष्टी करतो. कारण संवाद नसेल तर मग त्याच्यामध्ये कम्युनिकेशन गॅप राहतो आणि मग वाद होण्याचे चान्सेस असतात. कारण ह्या लाखांच्या अमाऊंट्स ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असतात. त्यामुळे कुठेही गडबड होऊ नये याचं आम्ही पुरेपूर काळजी घेत असतो. जर मेडिएटर असेल तर त्या व्यवहारामध्ये पारदर्शकता असते? 100% असते. 100% असते. बरोबर. सर शहरामध्ये फ्लॅट, बंगलो किंवा रो हाऊस एखाद्याला घ्यायचं असेल तर साधारणतः किती बजेट असायला पाहिजे? ऍक्च्युली हा खूप मस्त प्रश्न आहे. ह्याच्यात कसं आहे की बंगला जर तुम्हाला घ्यायचा असेल शहरामध्ये, उल्कानगरी, ज्योतिनगर किंवा ह्या भागांमध्ये चांगल्या एरियांमध्ये, तर तुमचं 3-3.5 कोटीचं बजेट असायला हवं. ओके. तुम्हाला जर फ्लॅट घ्यायचा असेल तर फ्लॅटमध्ये आता काय की 2 BHK समजा फ्लॅट घ्यायचा असेल तर 2 BHK फ्लॅटची किंमत 65 to 70 लाख पर्यंत आता गेलेली आहे. चांगल्या लोकेशनला म्हणतोय मी, हे शहरातलं बोलतोय. तुम्ही शहराबाहेर घ्यायला गेलात तर रेट्स हे कमी होतात. ठीक आहे. दुसरी गोष्ट, शहरामध्ये तुम्ही समजा 3 BHK फ्लॅट घेत असाल तर तुमचं बजेट 75 to 1.25 करोड पर्यंत असायला हवं. तुमचं 4 BHK घ्यायचं असेल तुम्हाला तर 1.25 करोड to 1.75 करोड पर्यंत बजेट असायला हवं. तर असे बजेट एकंदरीत तुम्हाला जर घर घ्यायचं असेल तर असायला हवं. रो हाऊस घ्यायचं असेल तर रो हाऊस आत्ता 2 महिन्यापूर्वी आम्ही एक विकलं. शहरामध्येच रो हाऊस होतं. ते 1000 स्क्वेअर फूट प्लॉट एरियावर ते बांधलेलं होतं. जुनं रो हाऊस होतं. पण ते कितीला जावं, तुमच्या मते कितीला जायला पाहिजे की 1000 स्क्वेअर फूटचं 3 BHK रो हाऊस कितीला जायला पाहिजे रिसेलमध्ये? तुमच्या मते अंदाज? 70 to 80 लाख? नाही, 1.5 कोटीला गेला ते. ओके. कारण ज्या गोष्टीची अवेलेबिलिटीच नाही त्याची किंमत जास्त असते. ओके. शहरामध्ये आता 1 BHK आणि 2 BHK फ्लॅट सहसा होत नाहीत का? आता होत नाहीत, म्हणजे फार रेअरली होतं. म्हणजे 1 BHK तर होतच नाहीत. 1 BHK होतच नाहीत. काय होतं, पूर्वीच्या काळी 1 BHK व्हायचे. लोकांचे अपेक्षा कमी होत्या, लोकांचे बजेट कमी होते आणि बिल्डर लोकांनाही प्लॉट अगदी कमी किमतीत मिळायचे. त्यामुळे 1 BHK फ्लॅट तेव्हा खूप व्हायचे आणि तेव्हा 2 BHK 3 BHK ची कन्सेप्टच नव्हती. आता काय झालं की प्लॉटचे भाव खूप वाढले. त्यामुळे बिल्डरला 1 BHK फ्लॅट करून एक तर पार्किंग कुठे देणार आणि क्वांटिटी वाढेल फ्लॅटची, पार्किंग देऊ शकत नाही, रेट तेवढं फिजिबिलिटी निघत नाही, प्रॉफिटेबिलिटी निघणार नाही. त्यामुळे 1 BHK फ्लॅट आता पूर्ण बंद झाले. शहरात पण होत नाही आणि शहराबाहेरही फार रेअरली होतात. 2 BHK फ्लॅटचं म्हणाल तर काय होतं ना की बिल्डर आजकाल प्लॉटचे भाव वाढल्यामुळे सुद्धा बिल्डर सुद्धा ना इलाजाने 2 BHK फ्लॅट करतो आता. कारण 3 BHKचा प्लॅन बसत नसेल, कारण 12,000 स्क्वेअर फूट पर स्क्वेअर फूट प्लॉट घेऊन म्हणजे 3.5 कोटीचा प्लॉट घेऊन 2 BHK फ्लॅट काढणं त्याला परवडत नाही. एक रूम जास्त काढली तर 25-30 लाख जास्त येतात. त्यामुळे कुठलाही बिल्डर 2 BHK अगदी त्याच्याकडे बसत नसेल, प्लॅन बसवावा लागत असेल तर म्हणून तो 2 BHK काढतो. पण त्याची किंमत सुद्धा 65-70 पर्यंत आता शहरामध्ये गेलेली आहे. त्यामुळे 2 BHK सुद्धा आता होत नाही. आणि लोकांची डिमांड पण आता एक प्रायव्हसी असायला पाहिजे. बरोबर. आणि हा जो तुम्ही म्हटलात ना की कोविड नंतर हा सगळा चेंज झालाय. कोविड पर्यंत लोक 2 BHK मध्ये सॅटिस्फाईड, नंतर लोकांना प्रायव्हसी लागायला लागली आणि मग लोक 3 BHK 4 BHK कडे वळालेत. आता जर तुम्ही बघाल आपल्या शहरामध्ये 4 BHKच्या आणि 5 BHKच्या स्कीम खूप चालू आहेत. मी तर असं म्हणेन की आणखी या 4-5-6 वर्षानंतर 3 BHK फ्लॅट सुद्धा बंद होतील. अच्छा. असं जी. सर घर घेताना फिनान्शियल ऍडजस्टमेंट तुम्ही करून देता का? हो, करून देतो ना. काय असतं ना, घर घेताना, कारण ते आमचं कामच आहे, तो एक आमच्या कामाचा भागच आहे. कारण जेव्हा एखादी व्यक्ती घर घेते तेव्हा तिचं बजेट तिला ठरलेलं असतं की मला 1 कोटीपर्यंत घ्यायचं किंवा 80 लाखापर्यंत घर घ्यायचं, फ्लॅट घ्यायचा. तर त्या केसमध्ये मग आम्ही सगळ्या गोष्टी ठरवतो की बाबा तुमचं लोन किती बसतंय, तुम्हाला पेमेंट तुम्ही कुठून कुठून घेणार आहात किंवा कसे पेमेंटचं स्लॅब असायला हवं, या सगळ्या गोष्टी आम्ही करत असतो. आत्ताच एक उदाहरण, आत्ता परवाचीच एक रजिस्ट्री आम्ही केली. त्याच्यामध्ये एक कालडा कॉर्नरला घर होतं आणि त्या कस्टमरला रिक्वायरमेंट, त्याला घर खूप आवडलं, त्याच्या आई वडिलांना त्याला घर भरपूर आवडलं, खूप आवडलं. त्यांनी फायनल केलं, टोकन वगैरे सगळं दिलं आणि नंतर मग जेव्हा लक्षात आलं त्याची रिक्वायरमेंट होती 85 लाख रुपयापर्यंत त्याला लोन व्हावं, पण त्याचं लोन बसलं फक्त 75 लाख.
त्याचा खूप विस्मूट झाला. मग 75 का 78 लाखापर्यंत गेलं लोन त्याचं. मग त्याला म्हटलं बाबा ठीक आहे, तू नाराज होऊ नको. त्याला मग आम्ही दुसऱ्या बँकेकडे अप्लाय केलं. त्या बँकेकडनं मग त्याला 85चं लोन झालं. तो एवढा खुश झाला, नाही तर तो पूर्ण मॉरल त्याचं डाऊन झालं होतं की आता राहू द्या, आता नको, मला कॅन्सल करायचं. पण त्याला मॉरल बूस्ट केलं त्याचं आणि मग त्याला प्रॉपर. साधारणतः असंच होतं सर, लोन टर्म मध्ये ज्यावेळेस कोणतीही माहिती नसताना व्यक्ती जाते त्यावेळेस त्याचा हिरमोड होतो, कारण की त्याला माहितच नसतं. पण त्याच वेळेस जर आपल्यासोबत एक्सपर्ट असतील तर निश्चित तो मार्ग सोपा होतो. बरोबर. म्हणून मग त्या पद्धतीने मग आम्ही लोकांना गाईड करतो. लोन टर्मचा रेशो कसा आहे सर, की असं कधी झालंय का की एखाद्या व्यक्तीला लोन मिळालंच नाही आणि मग तो घर घेऊ शकला नाही, असंही झालंय का? असं झालं, असं बऱ्याचदा होतं. आता सिबिलचे इश्यू असतात, नंतर मग बऱ्याचदा त्यांचे इन्कमचे इश्यू असतात की इन्कम खूप जास्त नसतं. काय असतं ना, स्वप्न बघायला पैसे लागत नाहीत. ठीक आहे. त्यामुळे आम्ही पण म्हणतो की माझ्याकडे बरेच जण येतात ना की जे 25 लाखाचं बजेट असतं पण ते बघत असतात 75 लाखाचं घर, पण आम्ही त्यांना एंटरटेन करतो. कारण आम्ही म्हणजे कोणाला डिमॉरलाइज करत नाही, घेता येतात पण पैशाचं सोंग नाही घेता येत. एक्झॅक्टली, हे खरं आहे. मग तिथे फायनान्शियल एक्सपर्ट किंवा रिअल इस्टेट एक्सपर्ट पण काहीच करू शकत नाही. एक्झॅक्टली, ती एक गोष्ट बरोबर. ठीक आहे सर, आता तुम्ही लोन संदर्भात बोलले, तर एखादा असा अनुभव आहे का मन हेलावून टाकणारा अनुभव एखाद्या ग्राहकाचा असा तुम्हाला आलाय? एक अनुभव तुम्हाला मागच्या वर्षीचाच तो अनुभव आहे. त्या केसमध्ये काय आलं, दोघं नवरा बायको होते आणि त्यांना 2 लहान मुलं होते. त्यांना आम्ही एक प्रॉपर्टी दाखवली. प्रॉपर्टी दाखवताना त्यांनी 2-3 प्रॉपर्टी बघितल्या आमच्याकडे. प्रॉपर्टी बघताना ते सगळं प्लॅनिंग करत होते की बाबा आता वॉर्डरोब इथे असला पाहिजे, आपण पीओपी असं करू, टीव्ही इथे असला पाहिजे, टीव्ही युनिट असलं पाहिजे, असं प्रॉपर प्लॅनिंग चालू होतं. म्हणजे ते इमॅजिन करत होते की घर कसं असलं पाहिजे, स्वप्नाचं घर, ते स्वप्न एक्झॅक्टली सगळं इतकं भारी चालू होतं. मग त्यांना ते एक फ्लॅट आवडला, त्याचं टोकन त्यांनी दिलं, सगळं दिलं. आणि 4-5 दिवस माझं त्यांच्याशी बोलणं झालं की आता व्यवहार पुढे, टोकन वगैरे सगळे कमर्शियल टर्म्स डिसाईड झाल्या, पण मग पुढचं पेमेंटचं कसं शेड्यूल ते माझ्याकडनं त्यांना 4-5 दिवसानंतर मी फॉलोअप घेतला की आता आपण पुन्हा भेटूयात. तर त्या मॅडमचा फोन त्यांनी घेतल्यानंतर ते म्हणे सर थोडं ना आम्हाला फ्लॅट कॅन्सल करावा लागतोय कारण माझ्या मिस्टरांना पॅरालायसिसचा अटॅक आलाय. म्हटलं बरं ठीक आहे, हरकत नाही मॅडम. मग मी म्हटलं तुम्ही काळजी करू नका, आपण नंतर तुमचं टोकन तुम्हाला हवं असेल तर मी परत देऊन टाकेन. मग 5-6 दिवसानंतर मी त्यांना फोन केला, म्हटलं मॅडम तुम्ही आहात घरी, टोकन घेऊन मी येत होतो. हो या म्हणे. मी गेलो टोकन घेऊन, कारण त्यांना कसं बोलवायचं टोकन घ्यायला, मी द्यायला गेलो. टोकन द्यायला गेल्यानंतर त्यांचे मिस्टर असे बेडवर झोपलेले होते आणि त्यांनी मला बघितलं, त्यांनी फक्त माझ्याकडे बघितलं आणि ते काहीच बोलले नाहीत. मी म्हटलं हे मॅडम टोकन, आणि म्हटलं काळजी करू नका. मग त्यांच्या मिस्टरांनी मला 2 मिनिटं असं खूण केली, जवळ बोलवलं आणि त्यांनी कागद पेन मागवला. तर कागद पेन मागवला, त्यांच्या उजव्या हाताने त्यांनी ते कागद आणि पेनाने लिहिलं की का माझा फ्लॅट कॅन्सल करताय. तर मग मी म्हटलं मी त्या मॅडमकडे बघितलं. मग ते म्हणे नाही, त्या मॅडम म्हणे ठीक आहे. मग त्यांनी सांगितलं कॅन्सल नका करू, मी करतो. मग मला लक्षात आलं की ह्या माणसामध्ये अजून जिद्द आहे. म्हटलं मॅडम हे बघा, हा जो आजार आहे ना पॅरालायसिस, हा 4-5 महिन्यात बरा होण्यासारखा आजार आहे. त्यामुळे सरांचं सरकारी नोकर आहेत, त्यांना पगार आहे, तुम्ही काळजी करू नका. पेमेंटसाठी मी थांबायला सांगतो डेव्हलपरला, आपण थांबूयात आणि हा व्यवहार करूयात. मग त्यांना त्या पद्धतीने मग मी व्यवहार कम्प्लीट त्यांचं म्हणजे डॉक्युमेंट घेतले, परत ते टोकन परत घेतलं, त्या सगळं सँक्शन झालं, सगळं झालं. फक्त काय झालं, व्यवहारामध्ये त्यांचं लोन जे 55 लाख व्हायला हवं होतं ते 50 लाख झालं. मग आता कसं सांगावं त्यांना की बाबा तुमचं लोन 50 लाख झाले, 5 लाख कमी पडत आहेत. मग म्हटलं मी न राहता त्यांना सांगितलं, म्हटलं मॅडम 5 लाख कमी पडत आहेत. मी ते म्हणे सर घरी या म्हणे, आता बघू म्हणे. मी घरी गेलो त्यांच्याकडे. घरी गेल्यानंतर म्हटलं मॅडम कसं करायचं. मग त्या सरांनी परत त्यांची ती परत त्यांनी चिठ्ठी दिली. ते म्हणे 5 लाख माझे एफडी आहेत, ते या बँकेमध्ये माझी सही घेऊन जा. मग त्यांच्या मिसेसने ते 5 लाख एफडी काढून आणले. पण ते घर हँडओव्हर करताना जेव्हा मी त्यांना चावी दिली, तो माणूस तेव्हा बरा झाला होता. त्यांच्या डोळ्यामध्ये अक्षरशः खूप पाणी होतं आणि मला पण खूप रडू येत होतं की यार खरंच हा मन हेलावून टाकणारा अनुभव होता. यामध्ये तुम्हाला कामाचं समाधान वाटतं भरपूर, तो भाग एक वेगळा आहे. एक्झॅक्टली. म्हणजे मी सांगतो ना की 25 लाखाचं फ्लॅट घेणारा कस्टमर आणि 5 कोटीचा फ्लॅट घेणारा कस्टमर किंवा घर घेणारा कस्टमर यांच्यात फरक काही नसतो. दोघांच्या भावनासारखं असतं, असं असतं. घर म्हणजे प्रत्येकाचं स्वप्नच असतं सर, ऑब्व्हियसली. आणि स्वप्न ते अशा प्रकारे ज्यावेळेस प्रत्येक रस्ता बंद होतो आणि त्यावेळेस घराचं स्वप्न जर पूर्ण होतं तर त्या घरात राहण्याचा अनुभव काही वेगळा असतो सर. बरोबर, एकदम बरोबर. आणि बरेच जण याशी रिलेटेड करू शकतात. बिलकुल. सर, जसं की मन हेलावून टाकणारा अनुभव आता तुम्ही शेअर केला, त्यावरून म्हणजे मला पण एक एक्सपिरियन्स शेअर करावासा वाटतो. ज्यावेळेस मी स्वतःचं पहिलं घर घेत होते त्यावेळेस मी डिसेंबर 23 मध्ये एक फ्लॅट बुक केला. तो 2 BHK फ्लॅट होता आणि तो फ्लॅट बुक केल्यानंतर एक बुकिंग अमाऊंट मी दिली बिल्डरला आणि बिल्डरने मला थोडं थांबायला सांगितलं बुकिंग अमाऊंट झाल्यानंतर की त्या
स्पेसिफिक त्या फ्लॅटचा आणि बँकेचा काहीतरी व्यवहार त्यांचा अडलेला होता. त्यामुळे आम्हाला काही महिने वेट करायला लावलं, 2 महिने. मला असं वाटलं की ठीक आहे 2 महिने ओके. आता सर डिसेंबर 23 मध्ये मी जो फ्लॅट बुक केला होता तो एक नोव्हेंबर 24 उजाडला तरी सुद्धा त्यांचा क्लिअर झाला नाही. आणि फ्लॅट तर आम्हाला आवडला होता, बुकिंग अमाऊंट आम्ही दिलेली होती, सगळ्या गोष्टी आमच्याकडे रेडी होत्या. बिल्डरकडून आम्हाला रिस्पॉन्स येत नव्हता कारण की त्यांचं आणि बँकेचं काहीतरी भांडण सुरू होतं. मग आता इतके दिवस झाल्यानंतर कुठेतरी माझा हिरमोड होत होता कारण की मध्यंतरी आम्ही त्याला कॉल करून विचारलं तर होऊन जाईल होऊन जाईल होऊन जाईल म्हणत म्हणत म्हणत, आणि आपल्याला आवडलेल्या फ्लॅटवर आपला पण जीव असतो त्यामुळे आपण त्याला सोडत नाही. पण मग ज्यावेळेस दुसरंही वर्ष जायला लागलं त्यावेळेस आम्ही विचार केला की नाही आता आपल्याला दुसरीकडे बघायला सुरुवात करावी लागेल. त्यावेळेस मी दुसरीकडे बघायला सुरुवात केली तर त्यापेक्षाही चांगला फ्लॅट मला मिळाला नोव्हेंबर 24 मध्ये. आणि त्यावेळेस मला कुठेतरी असं वाटलं की कदाचित देवाला मला हाच फ्लॅट द्यायचा होता त्याच्यामुळे तो वेळ थांबला. हा भाग माझा वेगळा आहे पण इतक्या महिने मला थांबावं लागलं आणि मला जर तोच फ्लॅट पाहिजे असेल तर कुठेतरी माझाही फारच हिरमोड झालेला होता तोपर्यंत. पण एक भावना आपली चांगली किंवा आपल्याला घ्यायचाच होता फ्लॅट म्हणून मला नंतर एक चांगला फ्लॅट मिळाला आणि त्याचा व्यवहार सर 2 दिवसात झाला. क्या बात आहे. 2 दिवसात तो व्यवहार झाला आणि तो त्यापेक्षाही मोठा फ्लॅट मला मिळाला आणि तो शहरामध्येच मिळाला. तर ज्या पद्धतीने दुसऱ्या बिल्डरने किंवा दुसऱ्या वेळेस त्या टीमने माझ्यासाठी जे काम केलं ते माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. म्हणजे शेवट गोड तर सगळं गोड. पण तुम्हाला त्यावेळेस एक योग्य वेळेस योग्य लोक योग्य प्लॅटफॉर्म योग्य संधी मिळणं खूप गरजेची असते आणि मला असं वाटतं त्यामुळे मेडिटेटर असणंही खूप गरजेचं आहे. आणि त्या पर्टिक्युलर फील्डमध्ये नॉलेज असणारे लोक तुमच्यासोबत असणं खूप गरजेचे आहेत. बरोबर. नाहीतर मग त्या व्यक्तीसोबत आमचा हिरमोड त्यांचा हिरमोड. हा माझा स्वतःचा पहिला फ्लॅट आहे. बरोबर. ऑब्व्हियसली खूप भावना जोडलेल्या असतात तुमच्या. एक्झॅक्टली. बिलकुल. सर एक चॅनल पार्टनर ते डेव्हलपर या प्रवासाबद्दल थोडं सांगा. ॲक्च्युली काय नाही, या 5 वर्षापासून आम्ही बऱ्याच लोकांशी बोलतो. म्हणजे आम्ही जे बोलतोय रोज 15 ते 20 लोकांशी माझं कन्व्हर्सेशन असतं. मग त्या केसमध्ये प्रत्येक कस्टमरची रिक्वायरमेंट मला माहिती आहे. म्हणजे त्याचा फ्लोअर प्लॅन त्याला काय अपेक्षित आहे, त्याला वास्तूमध्ये कसा हवा आहे, त्याचं बजेट काय, त्याला कुठल्या लोकेशनला काय पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास ना आता माझी पूर्ण PhD झाली कस्टमरच्या रिक्वायरमेंट संदर्भात. तर मग हे सगळं केल्यामुळे काय आलं की माझे 2 मित्र जे माझे क्लासमेट आहेत ते चांगले रिनोन डेव्हलपर आपल्या शहरामध्ये आहेत. त्यांचे ऑलरेडी 35-35 40-40 साईट्स ह्याच्यामध्ये झाल्यात. माझ्याकडे 1-2 प्रपोजल होते आणि मग मी ते प्रपोजल वर्किंग करत होतो, त्यांना विकण्यासाठी बोलत होतो. त्यांनी सांगितलं की अरे तू पण कर ना मग ह्याच्यात. मग मी म्हटलं अरे हे आपण करू शकतो कारण ऑलरेडी लोकांची रिक्वायरमेंट आपल्याला माहिती आहे, आपण बांधू पण शकतो आणि विकू शकतो. म्हणून अशाने मग मी त्या डेव्हलपर या क्षेत्रामध्ये परत मी एंटर झालो आणि आता बऱ्यापैकी माझ्या स्कीम चालू आहेत आणि काही प्रोजेक्ट 1-2 प्रोजेक्ट डिलिव्हर पण झालेत. तर अशा पद्धतीने माझं वर्किंग चालू आहे. बघा एक छान प्रवास आहे सर तुमचा. म्हणजे अनुभवातूनच तुम्ही डेव्हलप होत गेले आणि असे तुम्ही डेव्हलपर बनले. सर तुम्ही पण अजून एक सांगितलं की माझं मूळ काम म्हणजे मार्केटिंग. म्हणजे मी आजही तेच सांगतो लोकांना की मी डेव्हलपर जरी असलो तरी माझं मूळ काम मार्केटिंग आहे. चॅनल पार्टनर जे तुम्ही प्रॉप स्टोअरच्या माध्यमातून करता कारण तो माझा विषय आवडत आहे. जी बिलकुल. सर तुम्ही बायर आणि सेलर या दोघांना काय सल्ला द्याल? बायर आणि सेलर या दोघांना मी खूप म्हणजे मला असं वाटतं एक सल्ला द्यावा असं वाटतो. त्याच्यामध्ये असं की विकणारा आणि घेणारा दोघं एकमेकांना ओळखत नसतात. आणि दुसरी गोष्ट ते घेत असतात वास्तू ही गोष्ट अशी नाही, ती आपल्या संस्कृतीमध्ये वास्तूला लक्ष्मी मानल्या गेल्या आहे. त्यामुळे तुम्ही कुठलीही गोष्ट दुसऱ्याला विकताय तर ती कोणाला दुखवून ती विकू नका किंवा घेणाऱ्याने सुद्धा कोणाला दुखवून ती विकत घेऊ नये. त्यामुळे व्यवहार करताना किंवा संवादामध्ये कुठली गोष्ट खालीवर होऊ नये याचा दोघांनी विचार करावा कारण संवादातनं प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. मग बऱ्याचदा काय होतं छोट्या गोष्टीसाठी लोक अडून बघतात, एकमेकांना अडून पाहतात आणि व्यवहार फिसकटवतात किंवा व्यवहार पूर्ण शेवटपर्यंत जाईपर्यंत एकमेकांना दुखवतात. तर तसं व्हायला नको. गुण्या गोविंदाने व्यवहार होऊ शकतो आणि सक्सेसफुली होऊ शकतो. त्यामुळे लोकांना सल्ला आहे की बाबा वास्तूच्या बाबतीत तुम्ही एकमेकांना कोणाला कमी त्रास देऊ नका आणि मस्त व्यवहार करा. पॅनिक होऊ नका. नसेल होत तर शांततेने सोडून द्या. आमची मदत घ्या. आम्ही मार्केटिंग वाले बसलेलो आहोत मार्केटमध्ये. बरोबर. बिलकुल बिलकुल. सर घर घेताना एखाद्या व्यक्तीला निर्णय घ्यायला किती वेळ लागतो? बऱ्याचदा असं होतं ना की एखादा कस्टमर आम्ही आमचा अनुभवतो की सकाळी एखाद्याने फ्लॅट बघितलाय आणि तो संध्याकाळी घेऊन टाकतो. असंही गोष्टी घडतात. पण काही कस्टमर अशा असतात की 1-2 वर्ष लावतात. असाच एक किस्सा मी तुम्हाला सांगायला आवडेल की एक कस्टमर होता, त्यांनी 1.5 वर्षापासून तो घर बघतो. दर 1.5 वर्षांनी दर 3 महिन्याला तो आमच्याशी कॉन्टॅक्ट करतो, लाईव्ह होतो आणि परत स्विच ऑफ होतो. त्यामुळे आणि अशातच मग 2-3 महिन्याखाली तो परत आमच्या रेंजमध्ये आला. आमची लीड जनरेट झाली.
परत तो आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आला, त्याला आम्ही कन्व्हिन्स केलं आणि त्यावेळेस मग लक्षात आलं की हा कस्टमर क्लोज होऊ शकतो आणि त्याला आम्ही क्लोज केलं. त्यामुळे कुठलाही कस्टमर हा 1 वर्ष 2 वर्ष टाइम पिरियड घेतो. कधी कधी काही कस्टमर 1-2 दिवसात बघून फायनल करून टाकतात. सर बऱ्याच वेळेस ही त्याच्या गरजेवरती पण डिपेंड करतं आणि मला असं वाटतं की असं असतं ना की एकदा घर घेतलं तर आपण 8-10 वर्ष 15 वर्ष 20 वर्ष त्याला बघत नाही. म्हणजे मिडल क्लाससाठी असं आहे की एकदा घर घेतलं तर घेतलं, कारण की घर घेणं मुळातच अवघड गोष्ट आहे, त्यामुळेही त्याला वेळ लागतो. बरोबर. ऍक्च्युली काय असतं ना, हा सगळ्यात मोठा महत्वाचा प्रश्न आहे की लोक जेव्हा घर घेतात तेव्हा ते त्यांचं स्वप्न असतं हे मान्य आहे, पण बऱ्याचदा संधी पण हातातनं जाते. संधी हातातनं जातात. योग्य निर्णय घेतला आणि तुम्ही जेवढा वेळ लावता, समजा एखाद्याने एखादा वर्ष समजा घर घ्यायला वेळ लावला तर ह्याचा अर्थ असा समजा 1 वर्षानंतर त्याला जे प्रेफर्ड लोकेशन आहे त्या प्रेफर्ड लोकेशन पासून तो आणखी 1 किलोमीटर पुढे जातो, कारण रेट्स वाढलेले असतात, प्रॉपर्टीचे रेटही वाढलेले असतात, ते वेगळं आहे. एक्झॅक्टली. त्यामुळे घर घेण्याच्या डिसिजन मध्ये थोडा स्पीडी डिसिजन घ्यायला हवा. जेवढं लवकर घर घेणार तितकं तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये मिळणार आणि तुम्हाला ज्या लोकेशनला घ्यायचंय त्या ठिकाणी ती संधी तुम्हाला लवकरात लवकर मिळू शकते. कारण काय असतं, जेवढ्या प्रॉपर्टीज कस्टमर बघतात तेवढे ते कन्फ्युज होतात. बरोबर. आणि कन्फ्युज माणूस घर घ्यायला वेळ लावतोच. आणि आमचा अनुभव असा एकंदरीत आहे की एक वेळ बाई कन्फ्युज असेल तर ती एक वेळ घर लवकर घेऊन टाकते, पण माणूस कन्फ्युज असेल तर ते घर लवकर होत नाही. सर दोघांमध्ये कन्फ्युज कोण असतं जास्त? म्हणजे आमचा अनुभव असा आहे की बायका कन्फ्युज असतात पण त्या शॉर्ट टर्म असतात, पण नवरा कन्फ्युज असेल ना तर तो मग इतका बघतो की ते बाईला मागे फिरवतो आणि ते काही ते वर्कआउट होत नाही किंवा ते घर त्यांचं पूर्ण होत नाही, वेळ लागतो त्या गोष्टीला. अच्छा. सर आता प्रॉपर्टी घेत असताना म्हणजे सोशल मीडियाचा वापर प्रत्येक क्षेत्रामध्ये वाढलेला आहे, तर सोशल मीडिया काय रोल प्ले करतो प्रॉपर्टी या विषयामध्ये? एक्झॅक्टली. सोशल मीडियामुळे काय आलं की कस्टमर आणि डेव्हलपर यांच्यातला गॅप कमी झालाय. ठीक आहे. त्यामुळे सोशल मीडियामुळे लोकांना म्हणजे बिल्डरला ब्रँड प्रेझेन्स मिळतो, ब्रँड व्हॅल्यू त्याची मार्केटमध्ये वाढते, काय प्रोजेक्ट चालू आहे ते लोकांना कळतात आणि रीच वाढतो. त्यामुळे सोशल मीडियाचा तो फायदा खूप जास्त प्रमाणात होत असतो. सर रिअल एस्टेट एजंट नसते तर आज मार्केटची परिस्थिती काय असते? अरे मग हा माझ्यावरच आला प्रश्न. पोटापाण्याचा प्रश्न. हा माझा पोटापाण्याचा प्रश्न आहे. तर ऍक्च्युली काय की रिअल इस्टेट एजंट नसते तर अपॉर्च्युनिटीज क्रिएट झाल्या नसत्या, कारण एकटा माणूस काहीच करू शकत नाही. तुम्हाला जर अपॉर्च्युनिटीज फाइंड आउट, बिल्डर सुद्धा जेवढे प्रोजेक्ट शहरामध्ये चालू आहेत ते रिअल इस्टेट एजंटच्या मार्फतच चालतात. तेच प्लॉट देतात, त्याच्यामुळे बिल्डर प्लॉट घेतो आणि तो डेव्हलप करतो. त्यामुळे अपॉर्च्युनिटीज क्रिएट झाल्या नसत्या आणि रिअल इस्टेट एजंटमुळे काय होतं ना की संवाद चांगला होतो, कम्युनिकेशन गॅप राहत नाही. या सगळ्या गोष्टींचा फायदा रिअल इस्टेट एजंटमुळे होतो. सर पुण्या मुंबई नंतर महाराष्ट्रामध्ये कोणती फास्टेस्ट ग्रोविंग सिटी आहे जिथे इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे फ्युचरच्या दृष्टिकोनातून? पुण्यात करायला पाहिजे. नंतर मुंबई 3.0 ते पण खूप चांगलं आहे. आणि इकडे आपल्या शहरांमध्ये तर काही प्रॉब्लेमच नाही. नाशिक पण चांगलं आहे आणि आपलं शहर पण चांगलं आहे. इथे पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता, कारण हे डेव्हलपिंग एरियात. आणि तुम्ही जिथे डेव्हलप एरियात इन्व्हेस्टमेंट केली तर ते तुम्हाला त्याचं ॲप्रिसिएशन एवढं तगडं मिळत नाही. तुम्ही डेव्हलपिंग एरियात केलं तर तुम्हाला त्याचं ॲप्रिसिएशन पण मिळतं आणि मोबदला पण चांगला मिळू शकतो. ओके जी. सर आपण एक रॅपिड फायरकडे वळूयात. ठीक आहे. रॅपिड फायरमध्ये निश्चितच तुम्हाला लवकर उत्तर द्यायचं आहे. जी. प्रॉपर्टी घेत असताना डिरेक्टली थ्रू बिल्डर घ्यायला पाहिजे की थ्रू रिअल इस्टेट एजंट? रिअल इस्टेट एजंट. ओके. प्रॉपर्टी घेत असताना सर्वात जास्त कन्फ्यूज कोण असतं, महिला की पुरुष? महिला. प्रॉपर्टी घेत असताना फास्ट डिसिजन मेकर कोण असतं, महिला की पुरुष? दोघं जण म्हणू शकतो. फास्ट डिसिजन मेकर दोघं जण असतात. ओके. प्लॉट और फ्लॅट? डिपेंड करतं, पण मी म्हणेन की फ्लॅट. ओके ठीक आहे. रेडी टू मूव्ह और अंडर कन्स्ट्रक्शन? अंडर कन्स्ट्रक्शन. वाय? अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये लोकांना चेंजेस करता येतात. रेडी टू मूव्ह फ्लॅट मध्ये जर एखादा नवीन फ्लॅट घेतो तर त्याच्यात मला चेंजेस करता येत नाहीत. अच्छा. ओके. म्हणजे मी चूक केली का? मी रेडी टू मूव्ह गेले. नाही काय हरकत नाही, पण बजेटमध्ये आणि आपल्याला एक्सपेक्टेड प्राइस मध्ये म्हणताल किंवा कार्पेट जो पाहिजे तो अपेक्षित जर मिळाला असेल तर ते बेस्ट आहे. खरं आहे ते तुम्ही सांगू शकता. बरेच लोक जे 2 फ्लॅट असतात त्यांना एकत्र करतात, एक फ्लॅट त्याला बनवतात. बरोबर जी. आणि आजकाल बरेच जण वास्तूमध्ये बघतात ना, त्यामुळे ते वास्तूमध्ये लोक डिझाईन करून घेतात. तुम्हाला त्यावेळेस त्या ठिकाणी अपॉर्च्युनिटी जास्त असते, तुम्हाला ऑप्शन जास्त असतात. एक्झॅक्टली. अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये. त्यामुळे आणि आजकाल सर वास्तूनुसारच सगळ्या प्रॉपर्टी बनतात असं मी बघितलंय. हो. काय असं ना की लोकांचा खूप विश्वास त्या गोष्टीवर आहे. म्हणजे अगदी प्रत्येक गोष्ट घेताना म्हणजे वास्तू आताच्या घडीला भरपूर बघितल्या जाते. म्हणजे अगदी म्हणजे आम्ही त्या बाबतीत खूप हे असतो आणि कुठलाही डेव्हलपर आता जी घरं बनवतो ती वास्तूमध्येच बनवतो, तोही रिस्क घेत नाही.
अच्छा. तोही सगळ्या गोष्टी वास्तू कन्सल्टंटला कन्सल्ट करूनच प्रॉपर्टी डिझाईन करतो किंवा फ्लोर प्लॅन डिझाईन करतो. रिअल इस्टेट एजंटमध्ये, प्रॉपर्टी सेक्टरमध्ये कोणकोणत्या करिअर अपॉर्च्युनिटीज आहेत सर? रिअल इस्टेट सेक्टरमध्ये तुम्ही जर म्हटलं तर भरपूर करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही ॲज अ क्लोजिंग म्हणजे कशा बाबतीत विचार म्हणजे जसं की आता आपण वास्तूबद्दल बोललो तर त्या ठिकाणी त्या वास्तूशी रिलेटेड जे एक्सपर्ट असतात तेही असतात, ब्रँडिंग करणारे असतात, आता तुम्ही मार्केटिंग करता, अशा किती वास्ट अपॉर्च्युनिटीज आहेत? भरपूर आहेत सर. त्याच्यामध्ये रिअल इस्टेट एजंट म्हणून तुम्ही काम करू शकता, डेव्हलपर म्हणून काम करू शकता, तुम्ही वास्तुतज्ञ म्हणून काम करू शकता, आर्किटेक्ट आहेत, स्ट्रक्चरल इंजिनियर आहेत, म्हणजे सगळेच लोक, कॉन्ट्रॅक्टर आहेत, या सगळ्या लोकांना त्या माध्यमाशी त्या रिअल इस्टेटशी सगळेजण जोडलेले असतात. असं ॲडव्हर्टायझिंग आहे. सोशल मीडियाचा वापर तुम्ही किती पर्सेंट करतात सर? आता तर 100% करावा लागतो, कारण मॅक्झिमम लीड ह्या सोशल मीडियातनं जनरेट होतात आणि काही आमच्या चॅनल पार्टनर्सच्या मार्फत होतात. असं म्हणजे जेव्हापासून आपण सोशल मीडिया किंवा इंटरनेटचा यूज करायला लागलोय तेव्हापासून मार्केट ही फास्ट झालंय. डेफिनेटली मार्केट फास्ट झालंय, लीड चांगला जनरेट होतात आणि म्हणजे लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण झाली. आणि कोविड नंतर लोकांना प्रायव्हसी ही जी गोष्ट आहे याबद्दल जरा जास्त अवेअरनेस निर्माण झालाय क्वारंटाईनमुळे पण. अगदी बरोबर. आणि त्यामुळे मला असं वाटतं की 2 BHK पासून 3 BHK ला स्विच झाले. 1 BHK ही संकल्पना जवळजवळ आता नाही अशी आहे. बरोबरच आहे. 2 BHK पण नाही, आता 2 BHK कोविड नंतर 2 BHK मुळे लोक 3 BHK कडे कन्वर्ट झाले. जी बिलकुल. धन्यवाद सर. बऱ्याच गोष्टींबद्दल आज मलाही माहिती मिळाली, आपल्या दर्शकांनाही माहिती मिळाली, तर मज्जा आली या ठिकाणी तुमच्यासोबत कॉन्व्हर्सेशन करून. धन्यवाद. तर माइक ड्रॉप विथ मीनाक्षी बालकमल या पॉडकास्ट सिरीजमध्ये तुमचे मी मनापासून आभार मानते. धन्यवाद. थँक्यू.